देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम, वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. एनडीएच्या नवनिर्वाचित सर्व खासदारांची नवी दिल्लीत बैठक. केंद्रीय सभागृहात पार पडणार बैठक. शिवसेनेच्या संसदीय समितीची नवी दिल्लीत बैठक. लोकसभा गटनेता निवडला जाणार. बारामतीत आम्ही कमी पडलो म्हणून आमचा पराभव. सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया. लोकसभेत झालेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारतो. नव्या उमेदीनं विधानसभेला सामोरं जाणार. अजित पवारांचं स्पष्टीकरण. मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची खलबतं. पुढील रणनीतीवरती होणार चर्चा. महायुतीमधील घटक पक्षांची मुंबईत बैठक. लोकसभा निवडणुकीतील निकालावरती होणार मंथन. कोकण पदवीधर मतदारसंघावरून शिवसेना भाजप आमने सामने. भाजपचे निरंजन डावखरे तर सेनेचे संजय मोरे दाखल करणार अर्ज. खोट्या एक्झिट पोलमुळे गुंतवणूकदारांचं 30 लाख कोटींचं नुकसान. राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल तर राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याची गोयल यांची टीका. शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्यानं महिला कॉन्स्टेबलनं लगावली कंगना रनौतच्या कानशिला. चंदीगड विमानतळावरची घटना तर महिला कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई. पुण्यातील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी डॉक्टरांची पोलीस कोठडी आज संपणार. दुपारी सर्व गुन्हेगारांना कोर्टात हजर करणार. आणि पंढरपुरात पहिल्याच पावसात नगरपालिकेची पोलखोल. सखल भागात साचलं पाणी. अनेक ठिकाणी गटारं तुंबली.